धारावी क्रिकेट संघ आपण लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. सलामीर धारावी क्रिकेट संघ सचिन चला आपली मैदानामध्ये जोडी लगेच दाखल करायची आहे. मुरबी क्रिकेट संघ बघा परी हर्षल 11 मुरबी अर्थात उमेश भोईर खिडूकपाडा. आता याच एका आठवड्यामध्ये त्यांनी 40+ क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून लागोपाठ 2 अर्धशतकीय दमदार खेळी साकारलेले आहेत. उमेश अभिनंदन. उपस्थित असाल तर यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर यानंतर बघा लढत असणार आहे आरकेशी तोंडरे विपक्ष विराज स्पोर्ट खिडूकपाडा. तुम्ही सुद्धा रेडी राहायचे आहे. 4 षटक संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. धन्यवाद महागुरु. चलिए अंपायर का ग्रीन सिग्नल. बड़े मैच का ये बड़े 2 खिलाड़ी जहां पर मुरबी और धारावी के बीच में ये लड़ाई नजर आती हुई. 4 ओवर का मैच जीतेंगे तो ये ट्रॉफी जरूर आपको आप साबित कर सकते हैं. पहली 2 टीमें आज देखी सुपर 6 में क्वालिफाई. ऑलरेडी 2 टीमें क्वालिफाई हो चुकी है. लेकिन देखेंगे यहाँ पर ये मैच नंबर 3 सुपर 12 का जहां पर 2 टीमें एक दूसरे के सामने अपना नसीब आजमाएगी. टॉस जीतकर पहले मुरबी ने फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी को आमंत्रित किया है. अभी अभी यहाँ पर धारावी टीम ने झांसी के टूर्नामेंट काफी शानदार परफॉर्मेंस दिया था. पहली गेंद विघ्नेश की जबरदस्त स्ट्रोक कवर्स की दिशा में खेला है. गेंद सीमा रेखा पार. 4 रन. क्या बढ़िया यहां पर शुरुआत देते हुए अपने टीम के लिए विशाल मैन इन फॉर्म. काफी अच्छे फॉर्म में चल रहे दोस्तों ये खिलाड़ी. और अभी भी चर्चा करें दोनों भी टीमों के. ओमकार का भी बल्ला भी काफी आग उगल रहा है. इस सीजन में लगातार उनकी भी 50s 4 हमें देखने को मिले. और साथ ही साथ बाइक 2 बाइक उन्होंने अर्जित की गई है. और रामबाग की ट्रॉफी कौन भूलेंगे जिन्होंने काफी कमाल का परफॉर्मेंस दिया था. आज संकेत थोड़े से मौजूद नहीं है. ग्रामीण धमाका वो थोड़े से आज नहीं है. उसकी वजह से ये विघ्नेश के ऊपर कमान. अच्छा शॉट गैप में खेलने की कोशिश जरूर की है. लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी आते हुए दूर से लेकिन रोकने में नाकामयाब. लगातार ये दूसरी बाउंड्री आती हुई. देखिए कभी कभी संकेत जब गेंदबाजी के लिए रहते हैं ना तो निश्चित तौर पर उनके ऊपर काउंटर अटैक करना थोड़ा सा मुश्किल होता है. लेकिन आज संकेत नहीं. इसके चलते यहां पर विघ्नेश को पहले पावर प्ले में लाया गया और लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्रीज बटोरते हुए आप देख सकते हैं बल्लेबाज भावेश नाइक. नवी मुंबई की अगर चर्चा करेंगे तो सबसे उम्दा युवा प्रतिभावान खिलाड़ी अगर कौन होगा. पिछले 2 सालों से काफी कमाल का इंप्रूवमेंट इस खिलाड़ी की ओर से. 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. पहले मैच में लो स्कोर देखा. दूसरे मैच में आप देख रहे कि 52 से अधिक टारगेट था. फिर तीसरे मैच में
ये आप देखेंगे कितने रन बन पाएंगे। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर बॉलर फिर से एक बार तैयार, लंबी छलांग की तैयारी में जरूर है, लेकिन क्या विघ्नेश रोक पाएंगे? बड़ा शॉट, घुटना टेक और इंजुरी। जाइए तुरंत मैदान के अंदर प्लीज, प्लीज फर्स्ट एड बॉक्स लेकर तुरंत जाइए। बहुत पहले से ऑलरेडी इंजुरी से जूझ रही है खिलाड़ी और ये दिक्कतें नजर आती हुई ही नेहमीच त्याला इंजुरी, नेहमीच त्याला परेशानी देत गेली आहे। बघा त्याने गुडघा वाकवला आणि त्याच्यानंतर लगेचच त्याला क्रॅम्प तुम्ही पाहताय आणि तो लगेचच पडलाय आणि त्वरित लगेच या ठिकाणी पायाला देखील तितकाच मार लागलाय त्याच्या आणि त्याच्यामुळे थोडीशी इंजुरी त्याला जाणवते। फर्स्ट एड बॉक्स लगेचच मैदानात तुम्ही पाहताय। जर जास्त इंजुरी असेल तर लगेच आपण मैदानातून बाहेर आलात तरी चालेल। कारण नेहमीच बॉलिंग स्वीप, स्लॉग स्वीप तुम्ही त्याच्या बॅटमधून पाहताय। इथे देखील चांगलाच फटका, गुडघा वाकवला आणि दमदार फटका तुम्ही त्याच्या बॅटमधून पाहिलात। पहिल्या रात्रीमध्ये त्याने अर्धशतकांची फलंदाजी केली होती आणि 149 म्हणजे 2 सामन्यामध्ये त्याची दमदार कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आणि तितकी चांगली गोलंदाजी नेहमीच आपण या खेळाडूची पाहिली। आणि एकीकडे आपण पाहू शकाल विकीच्या बॅटमधून देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळालं। संजय माली जे हनुमान केवाले क्रिकेट संघाचे दमदार फलंदाज मित्रांनो आज बोलना शेट्टी यांचे जावे आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांच्या समेत विश्वास पालकर सुप्रसिद्ध एजंट आणि रियलिटी के विश्वास पालकर केवाले यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। कमाल का स्ट्रोक देखने को मिला। देखिए बहुत सारा क्रिकेट आगे भी खेलना है, तो ज़्यादा इंजुरी अगर आपको लगती है तो आई होप आप आइए। एवरीथिंग ओके भावेश? यस थैंक यू। चलिए सेफ है कह रहे कि कोई दिक्कत है नहीं, थोड़ी सी वो पाँव की इंजुरी है ना, आई थिंक थोड़ा सा एक्सीडेंट हुआ था उसकी वजह से वो थोड़ा सा मार लगा है उन्हें। और जब भी आप ये घुटने टेक कर स्वीप लगाते हो ना तो कहीं ना कहीं ये दिक्कतें आपके सामने जरूर होती है। और थोड़ा सा उन्होंने दर्द महसूस किया और फिर रिकवर होते हुए अपने बल्लेबाजी के मार्ग पर। टीम का टोटल स्कोर है 14। पहले ही पावर प्ले में मचिंद्र पाटिल सर दमदार शुरुआत यहाँ पर नजर आती हुई। आज कॉमेंट्री बॉक्स में एक पहाड़ी आवाज यानी कि मचिंद्र पाटिल सर आप देखेंगे और प्रवीण टेंबे और मैं प्रवीण गायकर और महागुरु। और 23 बॉल डाली थी, इस बार लेंथ अच्छी है। विघ्नेश भाई से लेदर क्रिकेट में काफी अपना योगदान देते हैं और पुणे से वो का क्रिकेट खेलते हुए आज अपना ग्रामीण का मैच खेलने के लिए मिनी वानखेड़े मैदान फलब के ऊपर आज सरपंच उप सरपंच ट्रॉफी में उनका आगमन हो चुका है। मैच बड़ा है दोनों भी टीमें। एक तरफ देखेंगे कि भावेश की बल्लेबाजी काफी दमदार नजर आ रही है, साथ ही साथ आज विकी बोहिर नहीं होंगे क्योंकि आईएसपीएल की बड़ी टूर्नामेंट में वो भी खेलने के लिए तैयार होंगे, तो शायद अब उसके बदौलत खेलना यहां पर जरूरी होगा। और चलिए इस बार बैक टू द बॉलर, अपील की गई है, कैच इट की मांग की जरूर गई थी। चलिए अंपायर का यहां पर नॉट आउट का इशारा, सतर्क अंपायर है। आप देख सकते एक तरफ सुनील तांडेल मैन फ्रॉम बेलौली, अनिल टेम्बे, इन्हें देख के तो मुझे ये लीजिए थर्ड अंपायर की मांग की गई है। ये अंपायर कैच के लिए कॉल था, ये चेक करना चाहते बाउंस है या नहीं। तो चलिए आइए थर्ड अंपायर विनय, थर्ड अंपायर विनय यावं आपण जरा चेक करा। कदाचित फिल्डिंग टीमला डाऊट आहे की डायरेक्ट बॉल बॉलरच्या हातामध्ये गेला की काय कॅच आहे की नाही, त्यासाठी हे चेक केलं जाईल कंट्रोल रूम मधून। लवकरच निर्णय तुमच्यापर्यंत देखील पोहोचवला जाईल। बिग फाइट, फाइनल से बड़ा फाइनल का मुकाबला महागुरु हमेशा कहते हैं, और महागुरु ये मैच जो है वो काफी कड़क यहां पर नजर आएगी दो टीमों के बीच में। एक तरफ ओमकार कि हमेशा जय जयकार इस मैदान के ऊपर, हमेशा इस मुरबी टीम ने अपना जज्बा कायम रखा है। देखिए तीसरे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे, दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण निर्णय होगा। टप्पा पहले गिरा है या नहीं ये चेक किया जा रहा है, या परफेक्ट कैच बॉलर के हाथ में गई है इसके लिए ये चेक किया जा रहा है। ऑनलाइन लगभग 2000 के करीब दर्शक इस मैच का आनंद ले पीटीसी लाइव के माध्यम से उनका स्वागत करेंगे। चैनल को अगर सब्सक्राइब नहीं किया हो तो सब्सक्राइबर कीजिए। चमचमाती हुई बाइक आप देख सकते हैं, हमारे नीलकंठ शेठ नाइक पोरिया भाई उनका स्वागत करेंगे। एसएम एंटरप्राइजेस के ओनर महेश जी गवानकर साहब आपका स्वागत करेंगे। चलिए थर्ड अंपायर निर्णय, फिंगर अप गोस, थर्ड अंपायर डिसीजन। विनय गामन यहां पर दिख रहे, तो आपके 12वें खिलाड़ी भी एक बार चेक कीजिए फिर से।
सचिन आइए कप्तान. सचिन 1 मिनिट बाहेर सांगतात ते. जस्ट फ्यू मिनिट्स. यस लालचंद गावंड सर या. चलिए तीसरे अंपायर का निर्णय आ चुका है. यस बैट्समैन आउट. बहुत बड़ा झटका. ये 12वें खिलाड़ी ने भी देखा है और विनय गावन थर्ड अंपायर ये बता रहे हैं. और 12वें खिलाड़ी आपके चाहे हैं वहां पर, जरा इशारा कीजिए आप अपने खिलाड़ियों को. चलिए यहां पर 12वें खिलाड़ी भी देख रहा है उन्होंने लाइव के जरिए. और बैट्समैन भावेश होंगे मैदान से बाहर. क्या जबरदस्त यहां पर अपील की गई थी. फिर अंपायर को पूछा कि आप एक बार चेक कीजिए और कहीं ना कहीं ये बहुत बड़ा झटका. तो निर्णय आप साफ है तो स्क्रीन पर दिखा सकते हैं पीटीसी लाइव. चलिए अंपायर का निर्णय आ चुका है तो नए बैट्समैन तुरंत जाइए मैदान के अंदर. ये निर्णय आपके स्क्रीन के ऊपर भी दिखा जा रहा है. 12वें खिलाड़ी ने भी देखा है. तो भावेश आइए. हॅलो बघा फलंदाजाला पंचांनी बाद दिलेला सर. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल. खेळाला आपण इथे सुरुवात करायची आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने सूचित करण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल आणि चला मुरबी क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. परी आर्शल 11 मुरबी. चला सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा सामन्याला सुरुवात करायची आहे आणि स्पर्धेची नियमावली आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाणार आहे. मुरबी क्रिकेट संघ रेडी राहायचे आहे. चला सामन्याला सुरुवात. ओ टू प्रवीण रॉकस्टार प्रवीण. बिल्कुल यहाँ पर बाहर जाते हुए खिलाड़ी थर्ड अंपायर का डिसीजन यहाँ पर आ चुका है कि बैट्समैन आउट. आप चलेंगे मैदान की तरफ. पहला बड़ा झटका. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 1 बॉल यहां से बचा हुआ है. 14 रन बने. क्या दमदार बल्लेबाजी चल रही थी भावेश की. जहां पर जो गेंद थी उनके जो अंपायर ने निर्णय दिया था थर्ड अंपायर की तरफ जो कैच आउट है या नहीं, पहले बाउंस है या नहीं, सब कुछ अंपायर ने चेक किया और फिर ये निर्णय तीसरे अंपायर की ओर से जो पहुंचाया गया और वहां पर मात्र बैट्समैन को लौटना पड़ा. धीरज भोईर नए बैटर खेलने के लिए तैयार. लास्ट बॉल और सॉफ्ट हैंड से खेलना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा लगा. शुभम के द्वारा ये कैच पकड़ा गया और इसी के साथ ये दूसरा महत्वपूर्ण बड़ा झटका टीम धारावी को. अच्छी खासी बल्लेबाजी चल रही थी. पहले विशाल आउट हुए और उसके बाद भावेश आउट हुए पहले और उसके बाद आप देख सकते हैं बल्लेबाज धीरज को लौटना पड़ा. विशाल और अब सचिन नाइक के ऊपर बहुत सारी जिम्मेदारियां बनेगी. 14 रन बने. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद दो टीमों के बीच में ताकतवर लड़ाई नजर आ रही है. एक पोल की ये टीमें दोनों भी टीमों ने काफी शानदार प्रदर्शन दिया है. एक विकी ने अर्धशतक ठोका और मेरे ख्याल से भावेश ने भी इस टूर्नामेंट में अर्धशतक ठोका है. और क्या दमदार बल्लेबाजी दोनों की ओर से हमें देखने को मिली है. वेरी गुड कमबैक. पहली 3 गेंदों के परमागुरु काफी सारी मार मिली और उसके बाद क्या शानदार यहां पर वापसी नजर आती हुई मुरबी टीम के गेंदबाज की ओर से. दूसरे ओवर की शुरुआत होगी. पावर प्ले का पहला ओवर समाप्त. नेक्स्ट मैच आपके सामने भी बहुत बड़ा आएगा जहां पर सुपर 12 का
वो आखिरी मैच खेला जाएगा। सचिन नाइक नए बैटर आप देख सकते हैं और विशाल उनके साथ दूसरे ओवर की शुरुआत करते हुए यहां पर गेंदबाजी की कमान संभालने के लिए विकी को लाया गया है। विकी वैसे गेंदबाजी ज्यादा करते नहीं, पार्ट टाइम बॉलर है, लेकिन जब टीम को जरूरत पड़ती है तो निश्चित तौर पर वो अच्छी गेंदबाजी करना भी जान लेते हैं, क्योंकि कई सारे बाइक इस सीजन में मेरे ख्याल से एक बाइक इनके नाम पर थी, वो भी निकलस की टूर्नामेंट, डे फॉर्मेट की वो टूर्नामेंट थी जहां पर वो बाइकर मैन बने थे। और चलिए इस बार क्या चिट की मांग, मौका था, लौट सकते थे। विघ्नेश पाटिल थे वहां पर, कैच अगर लेते तो कहीं ना कहीं मामला जरूर बन सकता था। और ये लीजिए अब यहां पर 15 बने सिंगल्स की मदद से। ओवर नंबर दूसरा प्रगति पथ पर है। पहले ओवर में काफी पटाखे फूटे। क्या दमदार टूर्नामेंट है दोस्तों। बोलना शेठ पाटिल सरपंच उप सरपंच ट्रॉफी मिनी मार्केट मैदान वल्लभ के ऊपर। मैदान के अगर चारों तरफ देखेंगे तो दर्शक ही दर्शक, और इस मैदान के ऊपर दर्शकों की कोई कमी नहीं होती। लेकिन युवा प्रेक्षक कमाल कैच के लिए 500 का इनाम है। टैप करने का प्रयास, शॉट कवर में खिलाड़ी दौड़ते हुए, केवल एक ही रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से धारावी 11 टीम का स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर 16 रन। महागुरु आज के सभी जो मैचेस होंगे, मैन ऑफ द मैच के लिए शूज है, ब्रांडेड कैप है, टी शर्ट भी है, प्रेक्षक कमाल कैच के लिए 500 का इनाम भी है। और सभी मेहमान जो आते हैं, मेहमानों को भी पूरी तरीके से आप देख सकते हैं, हमारी महाराष्ट्र की परंपरा, ये फेटे देकर उनका भी गौरव किया जा रहा है। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, विकी खुद गेंदबाज, गेंद के नीचे कोई चूक नहीं, बैट्समैन आउट। तीसरा करारा झटका धारावी टीम को। लढत असेल बघा। राधाकृष्ण क्रिकेट संघ, तोंडरे विपक्षे, विराज स्पोर्ट खिडूपाडा क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी संपर्क साधावं। षटक हे सत्र, पहिले सत्र संपण्यापूर्वी मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे। तो चलिए बिल्कुल यहां पर 16 बने, थोड़ा सा यहां पर मुश्किलें बढ़ती हुई। अब यहां पर धारावी 11 टीम की संकट में है थोड़ी सी। बोलो तैयार। और इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा, फ्लाइंग स्लिप पे खिलाड़ी मौजूद थे वहां पर, ओमकार पाटिल। और देखिए फील्डर तैनात किया गया है विकी के लिए, रिवर्स के लिए भी। और हाथ पर थोड़ी सी निश्चित तौर पर थोड़ा सा घाव है महागुरु वहां पर ओमकार के, जहां पर जिससे चलते थोड़ी सी दिक्कतें उनको नजर आती हुई। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर बने, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। कम से कम यहां पर पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए रन तो बनाने पड़ेंगे। यहां पर 40-45 तक जाना इनके लिए बहुत जरूरी होगा, तभी जाकर एक अच्छा टारगेट खड़ा तो करेगी। और बैकफुट पर जाकर पंच किया है, गैप में जरूर गेंद है, फील्डर पहुंचने में दूर, डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, 4 रन। क्या बात आहे, तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, आई एकविरा, तुझ्यामुळे आहे आमचं आयुष्य छान। आई एकविराचं हे संगीत अग्री कोहली कराड्यांची कुलस्वामिनी आई एकविरेचं संगीत आपण ऐकताय। मस्ट नीडेड बाउंड्री 21 बने, बोलो तैयार। और चलिए इस बार काफी अच्छी गेंद, हल्की सी अपील की गई थी। देखिए अपील जब आप करते हो तो सामने वाले अंपायर की तरफ कीजिए, वो स्क्वायर लेग अंपायर आपको कोई निर्णय नहीं देंगे। तो डॉट बॉल की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना 21, 3 विकेट के नुकसान के ऊपर धारावी टीम।
ओ बंटी टैप किया इस गेंद को, सैम ठाकुर वहां पर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय। इस एक रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचाए 22 रनों के ऊपर। 2 ओवर में 21 बने, अगर आने वाले इन 2 ओवरों में 21 भी बना पाती है तो फाइटिंग टोटल खड़ा करेगी मुरबी टीम के खिलाफ। जो चीज आपको चैलेंज करती है ना, वो चीज आपको चेंज भी कर सकती है। यहां पर चैलेंज है, थोड़ा सा मुश्किलें जरूर बढ़ी है, लेकिन जब तक कप्तान सचिन नाइक मैदान में तब तक रनों की झड़ी लगातार बनती रहेगी। क्योंकि अमदा ट्रॉफी वीगर की पिछले 3-4 साल पहले अभी भी याद है, फिर वो रजनीकांत बाबू मालिक कासब की वो टूर्नामेंट याद है कि लगातार 2 टूर्नामेंटों में इस खिलाड़ी ने अपने नाम पर बाइक जीती, और आज भी 40+ खेलती है ना तो ये शेर दहाड़ता है, और कहीं ना कहीं आज उसके अनुभव का इस्तेमाल करना पड़ेगा। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है, फील्डर आते हुए दूर से अलॉन्ग द कारपेट, 1 रन पूरा। फील्डिंग लाजवाब है, लेकिन जब हवाई थ्रो आएगा तब तक 2 रन पूरे करेंगे, और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 24। इक्का दुक्का से काम तो बनेगा। फिलहाल टारगेट की ओर जाना चाहते हैं। पहले बैटिंग आई उनके हिस्से में, और वो बैटिंग करते हुए थोड़ा सा शुरुआत खतरनाक मिली, लेकिन बीच में विकेट भी गिरी। चले इस बार अच्छी गेंद, थोड़ा सा यहां पर शरीर से दूर फेंकने का प्रयास किया। सचिन ने वहां पर चॉप करने की कोशिश जरूर की थी, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं मिला। डॉट बॉल की समाप्ति। इस समय में ये डॉट बॉल थोड़ा सा खतरनाक साबित हो सकता है, क्योंकि 4 ओवर का मैच है केवल, और आपको यहां पर अगर बने रहना है तो इक्का दुक्का नहीं बल्कि छक्का चाहिए, तभी तो बड़ा टारगेट सेट कर सकते हो। बोलो तैयार। इस बार भी लाइना चाहिए। बंटी इस बार अपनी गेंदबाजी में काफी अच्छा प्रदर्शन। वैसे तो ये बचिंद्र पाटिल सर बैटिंग ऑलराउंडर का रोल निभाते हैं टीम में, और विकेट कीपर की भूमिका भी काफी अच्छी तरीके से निभाते हैं, लेकिन यहां पर थोड़ी सी वो जो गेंदबाजी है वो काफी निखरती नजर आती हुई। सचिन थोड़ा सा दबाव में है। चले इस बार कवर पॉइंट की दिशा में खेला है, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। परेश थे वहां पर, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन पूरा, और इस 1 रनों की मदद से धारावी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। आखिरी 1 गेंद इस ओवर की बची हुई है। पहली 3 गेंदों के ऊपर 14 आए थे, उसके बाद बाकी गेंदों के ऊपर क्या शानदार वापसी की है अभी तक मुरबी टीम के गेंदबाजों ने, और इससे बड़ा योगदान क्या देखने को मिलेगा जब किसी भी गेंदबाज की गेंदबाजी काफी खतरनाक नजर आती है। कैच इट की मांग जरूर की थी, लेकिन सचिन ने कहा वहां पर चलिए रन पूरा हो सकता है, दूसरे के लिए पलटे, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं आखिरी ओवर में, और इसी के साथ कामेश को लौटना पड़ेगा। सिंगल जरूर मिलेगी दूसरे की कोशिश में। बैट्समैन आउट, 3 ओवर का खेल समाप्त, 26 रन 4 विकेट के नुकसान पर। मन झालेले आहे। कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय एटी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। एटी पाटील साहेब आपलं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने स्वागत करत आहोत। प्रवीण शेठ पाटील यांना आपण पाहताय, नगरसेवक, आणि सातत्याने लेदर बॉल क्रिकेटचे नेहमीच त्यांच्या माध्यमातून दमदार योगदान आपण पाहतो अकॅडमीच्या माध्यमातून, आणि युवकांना एक यंगस्टर क्रिकेट खेळाडूंना देखील प्रवीण शेठ यांच्या माध्यमातून नेहमीच दमदार योगदान दिलं जातं, आणि टेनिस क्रिकेट विश्वावरती देखील त्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय। आत्ताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकलं, भीमा नदी गुंजे शौर्य के किस्से सुनाए, पन्नाला गर्व से राजे का नाम बताए, वीरता की मूरत न्याय का धर्मराज, जिन्होंने बनाया हिंद विश्वराज, वही हमारे छत्रपति शिवाजी महाराज। और छत्रपति शिवाजी महाराज इनका ये संगीत डीजे की ओर से आप सुनते हुए 26, यहां से काउंटर अटैक करना पड़ेगा कप्तान सचिन नाइक को। पहली गेंद उठाकर खेला है, मिस टाइमिंग, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, और आते ही सैम ठाकुर ने सफलता दिलाई। प्रतीक के द्वारा बढ़िया कैच, 5वां विकेट आधी सेना सस्ते में धारावी टीम की। ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव, आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत सातत्याने डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय। तो चलिए यहाँ पर अभी प्रवीण पाटिल साहब इनकी चर्चा कर रहे थे। जहां पर मुरबी टीम रहती है वो उनके लिए काफी अच्छा सपोर्ट, ये नहीं कि मुरबी है इसके लिए उनका ज्यादा सपोर्ट, लेकिन क्रिकेट के लिए उनका बहुत बड़ा प्यार है, क्योंकि केपीएल भी हमने उनके ओर से काफी दमदार देखी थी,
लेदर क्रिकेट के लिए भी काफी अच्छा योगदान युवकों के लिए और नए नए यंगस्टर जो है आई होप कि जो उनके एकेडमी की ओर से आज इंटरनेशनल क्रिकेट में भी वो नेशनल हो इंटरनेशनल हो दोनों तरफ लेवल में अपना ये कोई लड़का आगे जाकर एक बड़ा क्रिकेट और खेले भी है। और देखेंगे यहाँ पर नए बॉलर सैम ठाकुर आते ही सफलता 26-5 विकेट के नुकसान पर। दीपक ठाकुर नए बल्लेबाज नटराज स्टाइल में खेलने का प्रयास जरूर किया था, डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन तब तक वहां पर मात्र 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से धारावी 11 टीम का स्कोर है 27, 5 विकेट के नुकसान पर। 1-2 बड़े छक्के मुकाबले में पूरी तरीके से वापसी दे सकते हैं। फिलहाल यहां पर बात करेंगे कमबैक करना चाहती है। 4 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। सैम ठाकुर की गेंदबाजी के एक्शन जो आप देखेंगे ना कुछ अलग अंदाज से गेंदबाजी करते हैं। जो उनका जो गेंद जब रिलीज करते हैं तो उनका वो जो हाथ है वो टर्न ज्यादा करने की क्षमता रहता है, यानी कि लेग ब्रेक काफी अच्छा देखने को मिलता है। लेकिन यहां पर बढ़ना पड़ेगा मनोज नाइक को। शॉर्ट पिच लाइन की बॉल हवा में खेला हुआ स्ट्रोक, स्क्वायर लेग का खिलाड़ी डीप में आते हुए और कमाल का कैच परेश ठाकुर थे जिनके द्वारा यह दूसरा कैच पकड़ा गया। बैट्समैन आउट, धारावी टीम का यह 6वां विकेट मैदान से बाहर। क्या बात आहे, छत्रपती शिवाजी महाराज संगीत ऐकल्यानंतर महागुरु प्रेरणाच मिळते। आणि आज आपण पाहू शकाल हे संगीत, या संगीतामध्ये प्रवीण शेठ यांचं देखील वर्णन केले गेलं आहे आणि ज्या पद्धतीनं क्रिकेटसाठी त्यांचं योगदान। परंतु आम्ही कौतुक करू भोलेनाथ शेठ पाटील यांचं की मगाशी उल्लेख केला होता कानपोली संघ जासईच्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत होता आणि तिथे भले काव्य 11 या संघाने त्या पॅक केला होता, परंतु संपूर्ण प्रत्येक वर्षी क्रिकेटसाठी जे जे लागेल मग शूज तुम्ही काय 250 आणि काय 2000 ना 3000चे नाही, 5-5, 6-6, 7-7, 8-8 हजाराचे शूज, ब्रँडेड एसिक्सी पुमाचे शूज, टी शर्ट्स, बॅट्स असतील संपूर्ण तुम्ही पाहताय। आणि कानपोली संघाचे दमदार पॅकर म्हणून ज्यांची आपण ओळख पाहिलीत आणि आज या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी कॅप, त्याच्यानंतर स्पोर्ट्स शूज, त्याच्यानंतर टी शर्ट्स, प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी, झेल टिपलात तुमच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। म्हणजे एका रात्रीमध्ये जर तुम्ही आलात घरी गेल्यानंतर काय घेऊन आलो या स्पर्धेमध्ये, बाबा मी आईवा प्रेक्षक कमाल कॅच पकडली आणि मी घरी माझे हे पारितोषिक घेऊन आलं। नुसतं पैसे नाहीये की त्यासाठी तुम्हाला ही शाबासकी आहे की तुम्ही प्रेक्षक या स्पर्धेचे मायबाप आहात आणि तुमच्यासाठी हे धोरण खऱ्या अर्थानं ठेवलं गेलंय। 27 बने 2 गेंदें बची है, 2 गेंदों में 2 बड़े प्रहार लगाने पड़ेंगे और खींचना चाहते थे इस गेंद को। हवा में गेंद लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, कोई चूक नहीं है। एक और विकेट एक के बाद विकेट गिरी जा रही है, 7वां करारा झटका। यहां पर बची हुई है और आखिरी गेंद के लिए सामना करने के लिए बाई का सिर्फ 1 रन आ चुका है। 3 विकेट अभी तक सैम ठाकुर के नाम पर। सैम ठाकुर की एक बार ऐसी गेंदबाजी हुई थी महागुरु प्रसाद भाई बड़े शेतकरी कामगार पक्ष के दमदार नेतृत्व, राजा शिव छत्रपति ट्रॉफी हमने देखी थी चिखले के मैदान के ऊपर। तब पारगांव टीम के रोहित ने क्या दमदार बल्लेबाजी की थी। आई थिंक 5 छक्के 1 बाउंड्री इस गेंदबाज के ऊपर जरूर मारे थे और 39 रन वहां पर ठोके थे। लेकिन उसके बाद ये खुद हिम्मत नहीं आ रहा, ये फिर उठकर कर खड़ा रहा और अपने गेंदबाजी में उन्होंने सुधार लाया और आज ये टीम के गेंदबाजी के तौर पर प्रमुख भी देखा जाता है कभी कभी। और ये जबरदस्त गेंदबाजी, कम रनों का ओवर अभी तक नजर आता है। आखिरी गेंद, इसका सामना करने के लिए बैट्समैन आते हुए आर्यन, क्या कोई बड़ा शॉट आएगा जो मैच को टारगेट सेट कर देगा। चलिए अंपायर टेम्बे का इशारा आता हुआ, इट्स अ वाइड बॉल कॉल। एक्स्ट्रास पे बढ़ोतरी और रन लेना चाहते हैं शायद। वाइड बॉल तो यहां पर अंपायर का इशारा आ चुका है, लेकिन चलिए अंपायर कह रहे कि रन नहीं मिलेगी। तर इथे दमदार एंट्री आपल्याला खऱ्या अर्थाने आता बघायला मिळणार आहे। आई ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर कैलास दादा मात्रे ओवे आणि त्यांच्या सेलेदारांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता आगमन होणार आहे। मनपूर्वक त्यांचं स्वागत आहे। क्या बात आहे, न भूतो न भविष्य अशी रायगड प्रीमियर लीग आपण खऱ्या अर्थानं पाहिलीत। कैलास दादा मात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचे आगमन। तर पहिले इनिंग कंप्लीट होईल। पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा लागते त्या फक्त 28 धावा आणि विजयासाठी 29 धावांची गरज।
नाणेफेकीसाठी बघा तोंडरे क्रिकेट संघाचे संघनायक आणि खिडूकपाडा क्रिकेट संघ या नाणेफेकी केली जाईल. पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आदरणीय प्रवीणदादा पाटील खारगर यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. तर या प्रवीणदादा आपण नाणेफेक करायचे आहे. एका बाजूला आपण राधाकृष्ण क्रिकेट संघ पाहतो, तोंडरे क्रिकेट संघ, विराज स्पोर्ट खिडूकपाडा बोला आवाज दिलेला आहे आणि ते नाणेफेकीचा कौल राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाच्या बाजूने निश्चित स्वरूपात बबल्या नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि येईल. चला दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. बोला शेठी आपण प्रथमतः इथे प्रवीण दादांचा सन्मान इथे करू. तर इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने स्थायी समिती सभापती होण्याचं भाग्य लाभलं ते पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा खारघर शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष प्रवीणदादा पाटील खारघर यांचा यथोचित सन्मान श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार आदरणीय उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील आणि सरपंच राजूदादा पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. यानंतरचा सन्मान असेल आदरणीय अनिकेत पाटील वाजे. अनिकेत यावं आपण. अनिकेत पाटील वाजे जावई परिवार आहेत त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. आणि नकुल पाटील खारघर नकुल पाटील डायगर यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. नकुल दादा या आपला सन्मान इथे केला जाईल कारण लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत. अनिकेत पाटील वाजे जावई परिवार आहेत. त्यानंतर नकुलदादा पाटील डायगर प्रवीण पाटील असतील आमचे भोलानाथ शेठ पाटील यांचे खास ते परम मित्र आहेत आणि या व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. आणि इथे चला 2 मिनिटं इथे बाईट घेतली जातं बघा. मजेंद्र पाटील सर आता आपल्याला शांत राहावं लागणार सर्व समालोचकांना. तर अभिजित पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. राजूदादा पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव श्री गणेश क्रिकेट संघ बलप यांच्या वतीने इथे केला जात आहे. मागोरी सामन्याला सुरुवात करायला सांगा. एका बाजूला बाईट सुरू ठेवा. चला क्षेत्ररक्षण रचना धारावी क्रिकेट संघ.
थँक्यू. तर प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्तीमध्ये थोडेसे इथे बाईट सुरू होत्या. पत्रकार देखील भरपूर संख्येने देवा पण बोलूया सामना करायचे. प्रेक्षक आम्हाला युट्यूबला जॉईन झालेत. सरपंच मनापासून स्वागत करतोय. सरपंच उपसरपंच 2025च्या पर्वामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करूया. सामना पाहतोय हा ह्या दोघांमध्ये सामना आताच झाला हुतात्मा मैदानावरती, तो मात्र झाशीच्या मैदानावरती. आणि तेव्हा मात्र मुरबी संघाला पराभूत केलं होतं. 2 दिवसा अगोदर झालेला सामना पुन्हा इन ऍक्शन मध्ये तुम्हाला कोइन्सिडेंटली पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. पहिलं षटक सुरू असताना 3 चेंडूचा खेळ संपला. धाफा कधी फक्त एकच धाव. विकी पाटील टाकला, ओमकार नॉस टाकला आणि गोलंदाज सचिन नाईक जो संघाचा नेहमीच संघ नायक राहिलाय. चरण 11 धारावी या संघाला या नावाना संघ आज उतरलाय. आणि दुसऱ्या बाजूला हर्षल परी 11 मुरबी या नावाना संघ उतर इन ऍक्शन मध्ये. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील मध्ये पंचानं सांगितलं नॉट आउट. यस, हे प्रेशर आहे मैदानावरती, हे प्रेशर आहे. ज्या फलंदाजाला विकी सारख्या फलंदाजा मात्र शांत ठेवलाय. सच अ ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग. सचिन मात्र विकीला शांत ठेवलंय मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. मॅग्निफिसंट काउंटर अटॅकला सुरुवात केली. कमी स्कोरिंग मध्ये असे सामने आपण नेहमी पाहत असतो. माझा आजवरचा अनुभव, कमी स्कोरिंग मध्ये सामने चांगले होतात. विकी स्ट्रायकरला गुड बॉलिंग. चेंज ऑफ पेस, खेचला फटका. विकीला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये आणि हेच सांगत असताना विकी दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. दॅट्स अ 6. तिथे सन्मानित संजय माली केवाले, संजय माली आपला सन्मान केला जाईल आणि विश्वास पालकर केवाले या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जाणार आहे. मुरबी क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या गुरुनाथ तांबडे, प्रभाकर म्हात्रे, दत्ता म्हात्रे, पांडुरंग तांबडे, योगेश तांबडे आणि लहू तांबडे, सुरेश तांबडे सर्वांचं आम्ही स्वागत करतो. विकीला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. का षटकाची सांगता झाली. धाफाळक धाबाला त्या 11 धाबा. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. विकी नेहमी शांत राहतो, संयम बाळगतो, संघर्ष करतो. आता संघर्षातनं पेटून उठतोय आणि अक्षरशः धावांचा वनवा पेटला मैदानावरती. पहिले 4 चेंडू शांत राहिला, पाहिलं, नंतर मात्र संयम सोडला, अटॅकिंग फलंदाजी केली. ज्या गोलंदाजानं सचिन नाईकनं मैदानावरती चांगली गोलंदाजी केली, मात्र नंतर चेंडू चांगले होते, फटके बनवले मैदानावरती. धाफा धावा 11. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. मुरबीसाठी मैदान लक्की आहे. ही स्पर्धा देखील लक्की आहे. भरपूर वर्ष या स्पर्धेमध्ये मुरबी संघ कधीही खाली हात गेलेला नाहीये, हा माझा अनुभव आहे. बघायचं मैदानावरती काय होणार. धारावी संघ आज मात्र धारावी संघाची फलंदाजी थोडीशी कमी पडली. मैदानावरती दमछाक झाली त्याची धावा कुठताना. फक्त 28 धावा कुठल्या संघानं 19 धावांचा पाठलाग करायचा मैदानावरती. विकी पाटील पहिल्या सामन्यामध्ये 20 चेंडूमध्ये 55 धावा कुठल्या होत्या. थँक्यू अगलाबे, सुधीर अगलाबे. आमचे स्कोर विनायक देखील आम्हाला जॉईन झाले. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केलाय ओमकारनं. टेक्निकल फलंदाजी उघडला जाणार. ओमकार यावेळी डेंजर एंडला बघायचंय. इट्स अ क्लोज डिसिजन, नो डाऊट. यावेळी मात्र ओमकार थोडंसं अडकलत, कॉलिंग व्यवस्थित नव्हती, विकी तयार नव्हता आणि ओमकीने प्रेशर केले मैदानावरती. आणि तिसऱ्या पंचाला रेफर केलाय. बघायचंय ज्या विकीनं चांगली फलंदाजी केली, ज्या ओमकारनं चांगला खेळ केलाय. मी नेहमी म्हणत असतो हिंदीमध्ये की समुंदर पर राज करने वाले एक मछली के लिए नहीं तड़पते. कारण ज्या फलंदाजाकडे मोठ्या फटक्यांची क्षमता होती, सिंगल डबलसाठी का झगडतोय हा देखील प्रश्न पडतोय मैदानावरती. बघायचं आहे चांगली स्पर्धा. सन्माननीय बोलाना पाटील, राजेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. बोलाना शेठांचा आम्हाला अभिमान आहे. फार कमी वयामध्ये नॉट आउट. यस, चला 2 धावा धाबलकावरती. ज्या बोलाना शेठ यांचं वय मात्र खेळण्याचं आहे, त्या वयामध्ये त्याने जबाबदारी घेतली गावाची. याला म्हणतात सरपंच. रुबाब. सरपंच म्हणजे गावची जबाबदारी. फार कमी वयामध्ये हे वय खेळण्याचं असतं, मात्र त्याने गावचा विकास केला आहे. आणि वन मॅन शो बरीच वर्ष या ग्रामपंचायतीनं आपण पाहतोय. सरपंचपदी, उपसरपंचपदी बसताना आपण पाहतो. हे त्यांचं यश आहे, हे त्यांचं कामाचा, कौतुकाचा मी म्हणेन भाग आहे. कारण वडिलांनी दिलेले धडे समाज कार्याचे आणि ते समाज कार्याचे धडे गिरवत असताना आपल्या वडिलांचा हात धरून राजकारणामध्ये प्रवेश केलेले व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बोलनाथ शेठ. क्लीन बॉल, व्हॉट अ फॅबुलस डिलिव्हरी. क्लीन बॉल. ओमकारला मात्र शांत ठेवलंय. ओमकार इज वॉकिंग बॅक.
घरी या कोपरा आपला सन्मान केला जाईल आणि प्रथमेश शिंदे साहेबांचे सुपुत्र त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मानित केला जाईल. प्रथमेश शिंदे आज इथे एसटी महामंडळामध्ये सेवानिवृत्त अधिकारी सुरेश शिंदे साहेबांचे सुपुत्र आहे, त्यांचा सन्मानित केला जाईल. आणि प्रवीण दादा तोडेकर धावसंख्या दाखल करते 13 धावा, एक गडी बाद झालाय, ओमकार बाद झालाय. नवीन फलंदाज येत असताना पाचगरा शुभम ठाकूर. इट्स अ व्हेरी एक्सप्लोसिव्ह क्रिकेट ऑफ द टेनिस स्किल. चांगला फलंदाज आहे आणि तेवढ्याच ताकदीचा दमदार फलंदाज, अग्रेसिव्ह फलंदाज म्हणून ओळख असणारा विकेट टाकण्याला आहे. मजा आहे सामन्यामध्ये. कमी स्कोरिंगच्या आजवरचा माझा अनुभव क्रिकेट समाजाच्या 15 वर्षाचा. कमी स्कोरिंगमध्ये सामने चांगले होतात आणि सामना चांगला होईल आपण अपेक्षा बाळगूया. मागचा सामना देखील चांगला रंगला. आज सुपर 12चे लढते आपण पाहतो क्वालिफाय संघात मैदानावरती. त्यांचा क्रिकेटचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सामन्यामध्ये मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय धारावी संघ. बघायचंय धावफलकावरती धावाले ते 13 धाबा. मजा आहे सामन्यामध्ये. एका बाजूला सन्मान, माफ करा, धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती. सरपंच उपसरपंचाच्या 2025 पर्व आपण पाहतोय शेवटच्या फायनलच्या रचनेमध्ये. सर्वांचं स्वागत. चेंडूला टक केलाय यावेळी मध्ये चांगला तंत्र वापरत असताना माहिती आहे स्ट्राईकला विकीला आणायचं आहे. हे तंत्र विकीला तंत्र आणण्यासाठी केलं मैदानावरती, कारण मी माहिती आहे विकी सध्या फलंदाजी चांगली करतो. 2 मागच्या चेंडूमध्ये 2 षटकार मारले आहेत, तेही सचिन नाईक सारख्या चांगल्या गोलंदाजाला. त्याला विकीकडनं अपेक्षा वाढल्यात मैदानावरती. मजा आहे सामन्यामध्ये. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, रात्र वैराची, सुंदर प्रकाश. 10 वाजून 4 मिनिटं होतात आणि आज आपण ग्रँड फिनालेकडे आगेकूच करतोय. 48 संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये. भरपूर संघाची स्वप्न भंगली गेली या मैदानावरती. मात्र चॅम्पियन कोण बनणार? Who will become a champion? Today is the final night and we will get answer midnight 2 o'clock. So let's see, this match will be fight. या आपण अपेक्षा बाळगूया. 14 वरती 1 विकेट टाकण्याला बघायचे. 3 षटकार मारणार का विकी? ओ लेफ्टम सिरम गोलंदाज आणि लेफ्टम फलंदाज. मजा येईल मैदानावरती. वाईटचा इशारा पंचाकडनं. धीरजला माहिती, धीरज बोर एक चांगला तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कैलास दादा म्हात्रे ओबे आणि त्यांच्या सर्व शिलेदारांचं इथे आगमन होत आहे. रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर जिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली, कैलास दादा म्हात्रे यावं आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. या कैलास शेठ, स्वागत आहे तुमचं. मागच्या वर्षी 75 गाड्या घेऊन एंट्री केली होती. मला आठवतो तो क्षण आजही. 75 गाड्या घेऊन एंट्री केलेली आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक. काय 4थ्या पर्वामध्ये यश मागरो. तरी ते सन्माननीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार तथा रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट 40+ विद्यमान उपाध्यक्ष आमचे परम मित्र हिमांशू एंटरप्राइजेस रविदादा भोईर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि उत्तर पूर्व विभाग 40+ अध्यक्ष प्रीतम पाटील, आपले स्वागत आहे. वेलकम वेलकम रविदादा, प्रीतम दादा, तुमचं देखील स्वागत. वॉट अ शॉट, क्लास टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. आणि सीमा फालगिरीमध्ये तंत्राचा वापर, कॉपी बुक स्टाईल. मागच्या कित्येक वर्षामध्ये ग्रामीण क्रिकेट किती विकसित झालंय, डेव्हलप झालंय, याचं जिवंत उदाहरण दाखवलंय. वॉट अ क्लास टायमिंग, दॅट्स अ 4 रन्स. शुभम ठाकूर एक चांगला फलंदाज आहे, सध्या खूप टच मध्ये फलंदाज. इट्स इज अ व्हेरी गुड फॉर्म. स्ट्राइक अँड शुभम पुन्हा एकदा तो फटका घेण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईड. गोलंदाज धीरज भोईर करतो काय? मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपला अधीरज गाजवणारा खेळू, खूप चांगला खेळू धारावी संघाच्या मध्ये आपण पाहत असतोय. आणि मात्र वाईट चेंडू मैदानी पाहायला मिळतोय. धावांची गती वाढते. 21. सन्मान्य आय ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य कैलास दादा यांचं काही क्षणामध्ये आगमन होणार मंचावरती. रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक या वर्षीमध्ये खूप चांगली रायगड प्रीमियर लीग दाखवली, त्यांचं आगमन होणार मैदानावरती. फायनल डिलिव्हरी उधरावा निर्माण केलाय, वाईड वर्कासाठी वापर केलाय, षटकाची झाली सांगता. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज असते फक्त 8 धावांची. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. क्रिकेट खेळावर एक अथांग प्रेम करणारे आणि क्रिकेटला खऱ्या अर्थाने आपलं धर्म मानणारे व्यक्तिमत्व समाजामध्ये वावरत असताना ज्याने सातत्याने समाजसेवेचा वसा जोपासलेला आहे, असे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर कैलास दादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे.
येस वेलकम वेलकम. कैलास दादा तुमचं मनापासून स्वागत. मागोरी तुमचं देखील आम्ही कौतुक करतोय का तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभलेत आणि तुमच्या माध्यमामध्ये भरपूर समालोचक घडलेत देखील. येणारी चेंडू 12 आणि 8 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करायचं प्लीज. येणारी चेंडू 12 आणि गरज ती फक्त 8 धावांची. चांगला सामना. आई ग्रुपचे सर्वांचे लाडके अध्यक्ष सन्माननीय कैलासदादा मात्रे यांच्या काही क्षणामध्ये आगमन होईल. मागच्या वर्षी याच मैदानावरती 75 गाड्या घेऊन त्याने एंट्री केली होती. या स्वागत आहे तुमच्या मैदानावरती. चला सामने स्पीडअप करा धारावी सिंग प्लीज करा. आज भरपूर लढती आम्हाला करायच्या आहेत. फायनल सामना असणार आहे आज. त्यानंतर पाहुण्यांचं सातत्याने आगमन होते त्यामुळे सामना कुठेतरी थांबतोय. त्यामुळे स्पर्धा 2च्या आत संपली तर मजा येईल कारण एक नंतर प्रेक्षक राहत नाही कोणत्या स्पर्धेला मग मजा येत नाहीये. चला आपण सामना सुरू करूया. खेळ प्रेक्षकांना बघायचं आहे कारण स्पर्धा आपण प्रेक्षकांसाठी भरवतोय आणि प्रेक्षकच तुम्हाला हिट करत असतात स्पर्धेला किंवा खेळू ना. चला 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. आमचे गुरु बंधू देखील आहेत. स्वागत आहे. महाराष्ट्राची परंपरा जोपासताना त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 12 चेंडू 8 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. ओ प्लेसमेंट माहिती आहे विकेला सिंगलला आपण सामन्याला जिंकू शकतो. एकदा पुढे दुसऱ्या बॅचचा प्रयत्न. यावेळी मात्र परिस्थिती बिघडली. धारावी संघाचं संतुलन नाहीये. तिसऱ्यासाठी कॉल केल्यामध्ये विकी यावेळी मात्र सहमत नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि इक्वेशन आहे फक्त 6 धावांचं. बघायचं मी आताच म्हटलं होतं की जासेच्या हुतात्म्यामध्ये या दोन संघांमध्ये पहिलीच लढत झाली आणि पहिल्याच लढतीमध्ये धारावी संघाने मुरबी संघाला पराभूत केलं होतं आणि ती पुन्हा एकदा परतफेड मैदानावरती होईल का? याचे उत्तर वॉट अ शॉट. ग्लोरियस स्ट्रोक. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र त्याच्या डोक्यावर चेंडू. खूप चांगला सुंदर जेलटी बद असताना फलंदाज बाद. विकीज वॉकिंग बॅक. मोठा धक्का.
उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस की एक आदर्शवत आपुलकी ज्यांच्या यशाच्या शिखरावर राज करते आणि असे म्हणतात की ज्यांच्या जगण्यामुळे अनेकांना जगता येतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना सामर्थ्य निर्माण करता येतो असे आई ग्रुप राज्य महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आहे रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर एकच वादा तुम्हा आम्हा सर्वांचा कैलास दादा आणि त्यांच्या समवेत त्यांचे बंधू गुरुदादा म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं विजयदादा पाटील आपणा सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम झालेली आहे श्री गणेश क्रिकेट संघ वलप आणि स्पर्धेचे आपले शिल्पकार भोलेनाथ शेठ पाटील राजूदादा पाटील आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं निमंत्रण स्वीकारून आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण रायगड जिल्हा ठाणे जिल्हा नवी मुंबई वसई विरार 7 जिल्ह्यात नव्हे तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये आई ग्रुपची सातत्याने चर्चा होते खऱ्या अर्थाने समाजसेवेचा वसा या आई ग्रुपच्या सर्व शिलेदाराने सातत्याने जोपासलेला आहे कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना अनेकांना मदतकार्य करण्याचं काम गुरुदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत तर निश्चित स्वरूपात बघा मित्रांनो वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज कैलासदादा म्हात्रे आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचे बंधू गुरुदादा म्हात्रे या संपूर्ण त्यांच्या परिवाराच्या वतीने एक रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली समाजसेवा आपण पाहतो वैद्यकीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने एक अडीअडचणीच्या कालावधीमध्ये निश्चित स्वरूपात त्यांच्या माध्यमातून निश्चित इथे ॲम्ब्युलन्स सेवा त्यांनी या रायगड वासियांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल गुरुदादा आपलं कैलासदादा आपल्या संपूर्ण परिवाराचं आणि तुमच्या समवेत सावलीसारखे उभे राहणाऱ्या आई ग्रुपच्या सर्व शिलेदारांचं आम्ही वलप ग्रामस्थांच्या वतीने श्री गणेश क्रिकेट संघ वलप आणि संपूर्ण रायगड वासियांच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत कारण ॲम्ब्युलन्स सेवा संकटमय कालावधीमध्ये याचा वापर निश्चित स्वरूपात समाजातील तळागाळातील घटकाला सातत्याने होत असतो आणि हे सामाजिक कार्य तुमच्या माध्यमातून झाल्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत महागुरु ही एंट्री आपल्या कैलासदादांची त्यांचा धुरला बघा असं वाटतं की ती महासभा सुरू होणार आहे क्रिकेट आता थोड्या वेळासाठी आपण विसरूया आणि असं वाटतं ते महासभा सुरू होणार आहे निश्चित स्वरूपात मच्छिंद्र पाटील सर म्हणून उल्लेख केला धुरला मात्र मैदानात बघायला मिळाला म्हणून म्हटलं की पावसाळ्यात धुरला उडवणारे हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस या कैलासदादा म्हात्रे महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे दमदार शिल्पकार आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि सन्मान्य गुरुदादा म्हात्रे यांच्या सर्व शिलेदारांचा येटी पाटील साहेब आणि राजूदादा या पण आपले शुभ असते राजाराम पाटील साहेब या राजाराम शेठ पाटील साहेब आणि येटी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाणार आहे
तर सन्माननीय महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर कैलासदादा म्हात्रे साहेब आणि गुरुदादा म्हात्रे यांचा सन्मानित केला जात आहे की लाख लाख शिखरावरती कर्तृत्वाचे राज्य असते स्वतःच्या जखमा पुसून जैन सेवेसाठी झगडण्याचे त्यांचे स्वप्न असते मातीसाठी मरावं मातीसाठी जगावं इथली माती लय थोर तिला कसं विसरावं असे म्हणणारे की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांचे एक दीपमाल तयार होते फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की कैलासदादा गुरुदादा तुमच्यासारखं समाजामध्ये एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतंय हे माणुसकीचं सुंदर नातं तुम्ही आई ग्रुपच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या जोपासलेलं आहे त्याबद्दल कैलासदादा आपलं गुरुदादा आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आपलं आम्ही आभार व्यक्त करत आहोत मागोर एक गोष्टीचा उल्लेख निश्चित करूया की बंधुप्रेम कसं जपावं या जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप खूप धन्यवाद कैलासदादा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व डाऊन डार पर्सनॅलिटी आणि आमचे गुरुदादा रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक 5व्या पर्यामध्ये अत्यंत यशाच्या शिखरावरती निवडले रायगड प्रीमियर लीगचे सर्वांचे लाडके आयोजक कैलासदादा आमच्याकडनं आणि गुरुदादा रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद तुमचं या स्पर्धेमध्ये आपण आलात बोलायला शेडांच्या विनंतीला मान दिलात त्यामध्ये तुमचं कैलासदादा गुरुदादा तुमच्या संपूर्ण परिवाराचा आम्ही मनापासून धन्यवाद करतोय
बोलना शेठ पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात. सचिन शेठ तांडेल माजी सरपंच पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. तर कैलास शेठ यांचं आगमन झालं होतं, त्यांचं आता प्रस्थान देखील होते. गुरु शेठ यांच्या संपूर्ण ए ग्रुपचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. वळणावर लगेच सामन्याकडे आपण दोन्ही संघांना विनंती, तोंडरे आणि खिडूकपाडा पुढच्या टॉससाठी आपण लगेच यायचं आहे आणि महागुरूंना जॉईन करायचं आहे. चला आपण वळणावर सामन्याकडे 10 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आणि ए ग्रुपचे या नाणेफेकीसाठी लगेचच तोंडरे RCC तोंडरे क्रिकेट संघाचे संघनायक आणि विराज स्पोर्ट खिडूकपाडा झाले ना. या चला मोरबी संघाला विनंती करूया, लगेच सामना सुरू करूया आपण. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना आहे. सन्मान्य भोलानाथ शेठ आणि राजेश शेठ यांच्या माध्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच 2025 पर्व एन्जॉय करतोय. येस, प्रेक्षकांचे आम्ही प्रेक्षकांचं स्वागत करूया आपण पुन्हा एकदा. या आपण वळणावर सामन्याकडं. आईवा कॅचसाठी जे 500 रुपये पारितोषिक आहे ना, ते पारितोषिक द्यायचं आपण महागुरू. ते प्रेक्षक आलेले तिथे. चला सामना सुरुवात करूया. 10 चेंडू 7 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्लॉग फॉलिंग स्लिप करायचा प्रयत्न होता, नाही जमला फलंदाजाला आणि फलंदाज मात्र बाद होते. अजून एक धक्का मैदानावरती. सामना कोणत्या क्षणी मैदानावरती टर्न करू शकतो मैदानावरती, कारण ताकद आहे या संघामध्ये, म्हणजे निश्चित धारावी संघामध्ये. मात्र मुरबी संघ अजून का शांत आहे हे देखील मला उत्तर मिळालं नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज आहे ती 6 धावांची. गुड बॉलिंग. आतापर्यंत 29 धावा कुठणाऱ्या संघाची दमछाक झाली, कारण ओमकार लवकर बाद झाला. विकीने चांगली फटकेबाजी केली, विकी बाद झाला. आता मध्ये सामन्यात कमबॅक करतोय तो मात्र धारावी संघ. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. PTCचं देखील आम्ही कौतुक करतोय. क्लीन अँड नीट पिक्चर क्लॅरिटी विथ क्वालिटी दाखवत असताना आज देखील रॉयल कलंबलच्या मैदानावरती खूप चांगली स्पर्धा रंगली. कलंबली प्रीमियर लीग देखील ती PTCने कव्हर केली. सुंदर टेलिकास्ट आणि आता देखील खूप सुंदर टेलिकास्ट. चला सामना सुरू करूया आपण. प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. ते पहिल्या चेंडूवर आम्हाला उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रेम सातत्याने बोलानाथ शेठ आणि राजेश शेठांना आपण देतात, तेव्हा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. बोलानाथ शेठ फार कमी वय, मी मगाशी देखील म्हटलं होतं, फिरायचं वय आहे, खेळायचं वय आहे, मात्र नाही आहे. समाजाची जबाबदारी आपण आहोत. आपण गावाचे कोणीतरी आहोत. आपण गावासाठी केलं पाहिजे आणि समाजाचा वसा उचलत असताना आमचे बोलानाथ शेठ फार कमी वयामध्ये हा रुबाब त्यांचा आपण पाहतोय. साधं जीवन उच्च विचार असे आमचे बोलानाथ शेठ. यावेळी प्लेसमेंट एकच धाव. मित्रांनो, हा माणूस जमिनीवर देखील जेवताना मी बघितलाय. लग्न समारंभामध्ये बोलानाथ शेठांमध्ये जमिनीवर देखील जेवताना बघितलंय. कधी रुबाब नाहीये, कधी पैशाचा घमंड नाहीये. यालाच म्हणतात डाऊन दॅट पर्सनॅलिटी. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊन दॅट पर्सनॅलिटी. ना बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू 7, 8 आणि गरज असणार आहे ती 5 धावांची. सामना शेवटच्या टप्प्यात येतोय खरा, झुंज देतोय खरा. बघायचंय सामन्याचा रिझल्ट काय असणार आहे. लवली शॉट ऑन साइड ड्राईव्ह केलाय, बॅकलिपचा वापर केलाय, सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. एकच जा मिळणार. सामना टफ होतोय. अजूनही सामन्यामध्ये रंगत निर्माण आहे, कारण सामना तुम्हाला कंपल्सरी चेस करायचा आहे. त्यावेळी येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 4 धावांची. जर येणारा चेंडू डॉट गेला तर सामन्यामध्ये पुन्हा रंगत निर्माण होईल, कारण प्रवीण आम्हाला 2 प्रवीण जॉईंट आहेत. एक प्रवीण टेंबे या स्पर्धेत जबाबदारी स्वीकारताना आणि एक प्रवीण आमचे रॉकिंग कॉमेंटेटर, लोकप्रिय कॉमेंटेटर. स्वागत आहे तुमचं देखील. आणि आमचे महागुरू आमच्या समेत आहेत. प्रवीण टेंबे तुझं देखील कौतुक करतोय आम्ही. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस ॲज वेल राईट डायरेक्शन. मजा येईल सामन्यामध्ये. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 4 धावांची. सामना लाईटली घेतला मुरबी संघाला असं वाटतंय की काय? नाहीये. याचं उत्तर आहे कारण गोलंदाजीचा अटॅक चांगला झाला. विकीची फटकेबाजी जर झाली नसते तर सामना खरोखर चांगला झाला असता. यस मागुरू. 7 चेंडू 4 धावांची गरज. तर इथे रविदादा भोईर कोलवाडी आपल्या शुभास्थिती आयवा झलचा जो मानकरी ठरलेला आहे त्याचा गौरव इथे केला जाणार आहे. या निश्चित स्वरूपात आणि त्यांच्या माध्यमातून रविदादा भोईर हिमांशू एंटरप्राइजेसचे ओनर्स आहे. शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो त्याचं एक ज्वलंत उदाहरण. आणि रायगड 40+ आमचे ते असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. संत वचनाप्रमाणे रविदादा की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले. आणि त्यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आहे. रविदादा आपलं मनपूर्वक आभार. मागोरी कोणी विचार केला होता की MIDC मध्ये पेपर विकणारा माणूस रवींद्र आज 47 गाड्यांचा मालक आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. शून्यातनं विश्व कसं निर्माण करायचं उत्तम उदाहरण आपल्या परिसरामध्ये. ना बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू 6
आणि गरज आहे ती 4 धाबांची. अजून मजा येईल सामन्यामध्ये अजून मजा येईल. जर येणारे चेंडू डॉट गेले तर सामना अजूनही संपला नाहीये. मी म्हणेन धारावी संघाचा हा देखील विजय असणार आहे. 29 धाबा काढण्यासाठी मुरबी सारख्या मातब्बर संघाला जो सध्या खूप इन्फॉर्मचा संघ आहे त्या संघाला शेवटच्या षटकामध्ये 4 धाबांवरती आणून सोडलाय. हा देखील धारावी संघाचा विजय असणार मैदानावरती, हे विसरता कामा नाहीये. येणारे चेंडू 6 गरज आहे 4 धाबांची. रात्रीच्या वातावरणात रंगलेला सामना, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा येते आणि सामना देखील शेवटच्या टप्प्यात येतोय. 10 वाजून 32 मिनिटं होतात. बघायचं मुरबी संघ सामना जिंकणार की मात्र त्याला फाईट करत असताना धारावी सामना जिंकणार. गोलंदाज दीपक ठाकूर. प्लेसमेंट चेंडू हवेमध्ये यावेळी मात्र बघायचंय झेल कालू येतोय फलंदाज बाद. हो माय गॉड, काय सामना लागला. सचिन नाईक स्वतः संघाने घेतोय चेंडू खाली. येणारे चेंडू 5 आणि गरज ती 4 धाबांची. थरार क्रिकेटचा सामना रंगला. असं वाटलं की 29 धाबा कुटताना पहिल्या षटकामध्ये 13 धाबा कुठल्या. असं वाटतं की मुरबी संघ 3 षटकामध्ये सामना खुला केल, मात्र नाहीये. क्रिकेट आहे मैदानावरती, एका क्षणाला बदलणारा क्रिकेट, ह्याचंच नाव आहे क्रिकेट मैदानावरती. कुठेही जाऊ नका, 5 स्पर्धा आणि कुठेही जाऊ नका. लक्ष भेटतो तुमचं या लक्षभेदीकडं. वाटलं नव्हतं की सामना इथपर्यंत पोहोचेल, मात्र सामना आलाय मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज ती 4 धाबांची. समीकरण होतं 12 चेंडू 8 धावा, 11 चेंडू 6 धावा, 10 चेंडू 6 धावा, 9 चेंडू 6 धावा, 8 चेंडू 5 धावा, 7 चेंडू 4 धावा, 7 चेंडू 4 धावा आणि आता समीकरण उरलंय 5 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच, काय सामना लागला मैदानावरती. पूर्ण पैसा बसून सामना. 2 मोठे संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम. व्हॉट अ मॅच. कैसीला फटका आणि आले मात्र सामना फिनिश केलाय. प्रचंड प्रेशर होतं. सर्वेश ठाकूरनं आपल्या वेगळ्या शैलीतनं सामना मात्र फिनिश केलाय. मजा आली सामन्यामध्ये. मुरबी संघ विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. गुड फाईट धारावी टीम. थँक्स मच्छिंद्र पल्ली सर. आताच्या लढतीमध्ये ते हर्षल परी 11 अर्थात उमेश उलवेकर दी लेजंड क्रिकेटर खिडूकपाडा यांनी पुरस्कृत केलेला संघ मुरबी संघ विजेता ठरलेला आहे. आपलं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. धारावी क्रिकेट संघ सचिन, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय तुषार पाटील, औद्योगिक सेल रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. जिल्हा पनवेल जिल्हा काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. पनवेल महानगरपालिका जो जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने मच्छिंद्र पल्ली सर आता त्याची गणना केली जाते. आगमन आपले झालेलं आहे. त्यांच्या समवेत प्रमोद पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती कविताताई पाटील यांना या पूर्वीच्या टर्ममध्ये सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांच्या समवेत गणेश पाटील, वावंजे जिल्हा परिषद विभागीय काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष, आपलं स्वागत आहे.